सरप्राईज गिफ्ट. बघितलंस ना आपल्या लाडका लेकाचं आपल्यावरचं प्रेम. हो माझे संस्कार आहेत असे वाया थोडी जातील. ॲनिव्हर्सरीला एवढं मोठं गिफ्ट. क्या बात, किती नशीबवान आहोत आपण. हा महागडा विमान प्रवास, हे सिंगापूर, ओल्ड इज गोल्ड, हे सिनियर सिटीजनसाठी स्पेशल हॉटेल, सारं स्वप्नवत. आता इथे आनंदात दिवस काढूया आणि मग परत आपल्या लेकराच्या घरट्यात विसावूया. लेकरू घरट्यात विसावलंय आपल्या पाखरांसोबत आणि त्या घरट्यात तुम्हाला जागा नाही कारण तुम्ही त्यांना अडसर ठरताय म्हणून तुम्हाला अलगद या पिंजऱ्यात आणून सोडलं. अहो कोण तुम्ही आणि काय बोलत आहात हे? आणि ह्या वैभवाला पिंजरा म्हणताय? हो पिंजराच, मखमली पण तितकाच काटेरी. आई वडिलांच्या जीवावर श्रीमंत झालेल्या मुलांनी खास त्यांच्या आई बापासाठी तयार केलेला पिंजरा. वृद्धाश्रम नावाचा गोंडस पिंजरा. काय काय ऐकतोय मी? आपल्याच मुलाने आपला विश्वासघात करावा. परमेश्वरा परमेश्वरा रे काय चुकलं आमचं. उन सारे झेलताना जी दिली छाया तुला, आसवेऊन दिला पाऊस जो डोळ्यातला. ओझरे काटे हजारो सोसून पायातळी, ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या त्या क्षणांचे कसे निर्माल व्हावे सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना. काय चुकले सांग ना. अनदोष माथी घेतले, लावण्या माया तुला काळीज हाती घेतले. बोबड्या बोलात माझे मिसळलेली सूरही, कागदी नावेत बसून पार केले पूरही. त्या क्षणांना का किनारे ना मिळावे सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना. काय चुकले सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना. याच मुलासाठी तुमच्या आई बापाला गावी टाकून आलो आपण. हे चुकलं आमचं. याच मुलाला संस्कारांच्या श्रीमंतीऐवजी पैशांची श्रीमंती दिली. हे चुकलं माझं. याला याची स्पेस दिली म्हणून त्याने आपल्याला ही जागा दाखवावी. आपल्याच कर्माचे भोग आहेत हो. पण आम्ही आता जगायचं कसं? जगायचं कसं? श्वास देणारा तो आहे. तेव्हा जगायचं कसं हा प्रश्नच पडू नये. फक्त वेळ घालवायचा. शरीर आणि श्वास वेगळा होईपर्यंतचा वेळ. ते श्वास दुःखाचे की आनंदाचे ते तुम्ही ठरवा. आम्ही पण जगतोयच ना गेली कित्येक वर्षे अगदी आनंदाने. मुलांना विसरून जा
असे आम्ही नाही सांगणार, पण भावनांचा गळा घोटून टाका हा अनुभवाचा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. पण हे जमेल का ग आपल्याला? आता परतीचे मार्ग बंद झालेत हो. पण जगण्याचा मार्ग शोधावाच लागेल. एका दिवसासाठी उमलणारं फूल दुसऱ्यांना आनंद देऊन जातं आणि आपण माणसं स्वतःचा आनंद शोधू शकलो नाही तर तो करंटेपणा ठरेल. दुःख झटकून टाका, प्रत्येक क्षणात आनंद शोधूया. खरं आहे तुमचं, मन घट्ट करावंच लागेल. अहो ठीक आहात ना तुम्ही? सावरावं लागेल तुम्हाला. तू ठीक आहेस ना? मग मी पण ठीक. आत्ता कसं? इथून पुढे या ओल्ड इज गोल्ड मध्ये प्रत्येक क्षणात आनंद शोधायचा. इथे रडायचं नाही, फक्त हसायचं, हसवायचं आणि दुःखाला हरवायचं. अगदी तुम्ही म्हणाल तसंच होईल हो. आणि आज ओल्ड इज गोल्ड मध्ये एक विशेष कार्यक्रम आहे. इथल्या मनाने आनंदी असलेल्या चिरतरुण वृद्धांसाठी. काय म्हणता? कोणता कार्यक्रम? विनोदी नृत्याचा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाचे नाव आहे लाफ्टर की टू हॅपीनेस. लाफ्टर की टू हॅपीनेस म्हणजेच हास्य आनंदाची गुरुकिल्ली. या सुंदर विचारावर सुरू झालेला मनोरंजनाचा प्रवास अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्याआधी एक सूचना. खुर्ची